चंदगड तालुक्यातील कानूर खुर्द येथे वनमजुरावर रानगव्याचा हल्ला। दाट जंगलात पाहणी दरम्यान अचानक हल्ला, वनमजूर गंभीर जखमी। बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर। चंदगड तालुक्यातील कानूर खुर्द परिसरात वन विभागाच्या कायमस्वरूपी वनमजुरावर रानगव्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली असून या हल्ल्यात वनमजूर गंभीर जखमी झाले आहेत। कानूर खुर्द येथील स्थानिक ग्रामस्थांनी कानूर बुद्रुक पैकी बामणकीवाडी ते नांदुरे हद्दीलगत संजय पाटील यांच्या मालकी क्षेत्रातील अक्काचा आळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात रानगवा आढळल्याची माहिती वन विभागाला दिली होती। या माहितीनंतर कानूर खुर्दचे परिमंडळ वन अधिकारी, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच आरआरटी पथक घटनास्थळी दाखल झालं। सदर परिसर दाट झाडोरा आणि झुडपांनी व्यापलेला असल्याने गव्याचा नेमका ठाव ठिकाणा शोधण्याचं काम सुरू असताना अचानक झुडपामधून आलेल्या रानगव्याने वन विभागाचे कायमस्वरूपी वनमजूर शंकर सखाराम सुके, गाव भुजवडे, तालुका चंदगड यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात सुके गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच कानूर खुर्दचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमी वनमजुराला शासकीय वाहनातून प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे दाखल करण्यात आलं। मात्र दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील केएलई रुग्णालयात हलवण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे। दरम्यान वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कानूर खुर्द येथील वनपाल आणि वनरक्षकांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्राण्यांच्या हालचालींबाबत अधिक सतर्कता ठेवण्याची गरज व्यक्त केली जाते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।